नमस्कार. नमस्कार. काय हो तुम्ही? आम्ही फक्त ऐकायचं. नाही ना? इतकी वर्ष तुम्ही तेच करता. आज तुम्ही बोलायचं आणि यांच्यावरती जर यांनी कुठलेही आरोप केले तर ते तुम्ही खोडून काढायचे. ओके. खोडून शकाल तुम्ही? हो नक्की 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 नक्की. काय वाटतं? नक्की म्हणजे काय सपोर्ट आहे मला त्यांचा पूर्णपणे. बघूया. चला एक आरोप करा कोणीतरी. हा, तिला फोन आला ना की ही सगळं विसरून जाते. म्हणजे तिथे भाजी करपली तरी चालेल पण तू गेलं तरी चालेल पण फोन ती बोलतच नाही. एक बोला. ते फोनवरती मुख्य काय त्याला कॉल असतात, इम्पॉर्टंट मेसेज असतात, ते ऐकल्यानंतर ते मग आपलं कामाला जाते ना. हा आरोप तुम्हाला मान्य आहे? नाही मान्य नाही. हा? त्यांच्याच बाजूनी तर बोललात. नंतर जाते ना काम करत. एक मिनिट तुम्ही इकडे या. एकंदरीत नाही ना तुम्ही शिक्षेवर तुम्ही या. नमस्कार. मी हिची खास मैत्रीण. नमस्कार. संगीता. ती नात्यांना जास्त महत्व देते. बर. दूध उतू गेलं, भाजी करपली तरी परत करता येते. दूध उतू गेलं दुसरं आणून आपण परत करू शकतो. पण नाती सांभाळणं ह्या आजच्या युगात खूपच महत्वाचं आहे आणि ती नाती ती सांभाळत असते. आणि ह्याचा आम्हाला फार अभिमान आहे मैत्रीण म्हणून आणि इतर कुटुंबाचे एक सदस्य म्हणून मला फार अभिमान. आणि म्हणूनच घरातली रिक्वायरमेंट ही 1.5 लिटरची असते पण 2.5 लिटर आणण्यात येतं. तुमची कधीची ओळख दोघींची? आमची ही सोसायटी जेव्हा फॉर्म झाली 92 मध्ये आम्ही इथे आलो तेव्हापासून आम्ही एकत्र मैत्रिणी. हो. तुम्ही कुठे राहता? इथेच वरती 4थ्या मजल्यावर. 4थ्या मजल्यावर. आणि कसा आहे स्वभाव त्यांचा? तिचा खूपच छान आहे स्वभाव. कोऑपरेटिव्ह आहे, कुठल्याही गोष्टीत मदत करते आणि शिवाय कुठल्याही कार्यक्रमात हौसेने भाग घेते, नेतृत्व करते. सर्व गुण आहेत तिच्यात. हो ना. पण तुम्ही एकमेकींसाठी धावून जाता? निश्चितच. आणि दोघी मिळून कोणाच्या अंगावर नाही ना धावून गेला? वेळ आली तर बरं थांबा. आता इकडे काय बरं आता बघा, मैत्रीण तिकडे सरसावलेली आहेत की तुम्ही केलेला कुठलाही आरोप खोडून काढण्यासाठी आणखी कोण काय बोलणार आहे? ही एरवी सगळं जरी छान असलं तरी कधी कधी तिचा जो तापटपणा आहे तो तिने खूपसा कमी करायला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची आपण दुसऱ्यावर लादणं हा जो प्रकार आहे तो तिने थोडासा कमी करायला पाहिजे असं मला वाटतं. 1 मिनिट बोला. मान्य आहे? थोडंच आहे पण डॉमिनेटिंग हे काय वेळेला ना चांगल्या गोष्टी दुसऱ्याकडून करून घेणं हे जास्त महत्वाचं असतं. कदाचित त्याला डॉमिनेशन म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. तापटपणा तिचा तेवढा पुरता असतो. हे तापट हा स्वभाव सगळ्यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यात असतो. ते देखील तापटपणा त्याचा क्षणिक असतो तिचा. बाकी नंतर लगेच सगळं विसरून जाते. हो का? आणि पुन्हा गळ्यात गळे. काय कळलं? हो म्हणजे मैत्रीण आहे म्हणून तिने छान बाजू घेतली आहे. कारण ही कोर्टात होती आणि ही कोर्टात असल्यामुळे ती तिला भेटायला जात असे. त्यामुळे बरेचसे गुण तिने तिच्याकडनं घेतलेले आहेत. कसा सावधानता असावी, कसा पवित्रा घ्याव्या हे शिकलेले आहेत छान. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे तुम्हाला सांगू का? तापटपणाचे सगळ्यात जास्त चटके या 2 भावांना मिळालेले आहेत लहानपणापासून. तर तुम्ही बोलणार आहात स्वभावाबद्दल काय बदल केला पाहिजे? स्वभावाबद्दल ती बाकी सब मनमिळाव आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. फक्त ती मला फक्त वेळेला काही ना काही टोकत असते कधी कधी. बाहेर आतमध्ये लाईट चालू ठेवली, हो लाईट चालू गाडीतही बसला तुम्ही, लाईट चालू आहे. अच्छा. किंवा खाली वगैरे होतं. माझा स्वभाव रांगत असल्यामुळे हे खाली बघून चला अशी काही ती सूचना करते ना, ते सूचना तिने कमी कराव्यात. काय हो? एकंदर सगळ्याच पुरुषांना हे असं वाटतं. मला नाही वाटत असं. टोकत असते. नाही पण हा पुरुषी स्वभाव आहे की काही गोष्टी त्यांच्या पटकन लक्षात येत नाही. जरूर काही गोष्टी तर काय आम्हाला सांगायला लागतं कारण आम्हाला कळत नाही त्यांच्या एक्सप्रेशन. आम्हाला कळत नाही. मी म्हणतेय ना कळत नाही म्हणते की त्यांच्या एक्सप्रेशन मधून आम्हाला कळत नाही की नक्की त्यांना समजलंय की नाही. काही गोष्टी एक त्याच वेळेला करायचं असतं. टाइम मॅनेजमेंट असतं. नंतर कधी होईल जाईल वगैरे असं होत नाही. दिवे लाईट वाचवणं, इलेक्ट्रिसिटी वाचवणं हे चांगली गोष्ट आहे ना. ती काय काय त्यांच्या लक्षात येत नाही तर आपण लक्षात आणून देणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिचं आपण एक कामाचा गडबडी असतो ते विसरून जातो ना. असं मी काय म्हणतो, सल्ले देण्यापेक्षा स्वतः बंद केला पाहिजे ना. पण त्यावेळेला वेळेला बंद करणार रोज. आणि लावता येतो बाथरूम मध्ये जाताना लाईट ऑन करता येते पण बाहेर पडल्यानंतर ऑफ कडे बटन हात का नाही जात? त्याच्या पाठीमागे त्यांचा एक उदात्त विचार असतो की तुमचं घरात लक्ष आहे.
तेच म्हणजे सगळ्यांची बाजू पुरुषांची तुम्हीच घेताय. नाही नाही, बाजू घ्यायचा प्रश्न नाही आहे. आमची ती दृष्टी आहे, हो की नाही? त्या दृष्टीतनं आम्हाला बघायचं असं की तुमचं घरात किती आणि मोबाईलवर किती लक्ष आहे. बरोबर आहे. बाबा, काय बघा तुमची बाजू. बरं, हे बोलताना सुद्धा त्यांचा आवाज इतका टेन्शन मध्ये आलाय की उद्यापासून घरातले लाईट सुद्धा पेटवतील की नाही मला टेन्शन यायला लागलं. आता यानंतरच्या खेळामध्ये ती मैत्रीण त्यांना बक्षीस मिळवून देणार का बघूया. खेळ सोपा आहे. मी जो रंग सांगणार त्या रंगाच्या जितक्या वस्तू त्या घेऊन येणार, एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची, पण 5 वस्तू आणल्या की ही चिंचपेटी वहिनींना देता येणार आहे. आणि त्यानंतर जितक्या वस्तू आणणार त्या प्रत्येक वस्तूला प्रतिवस्तू 200 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला मिळणार आहे.